नमस्कार. श्री स्वामी समर्थ. लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये यावर्षी एकूण किती गुरुवार आले आहेत, पहिला गुरुवार कधी आहे, त्यासोबतच एखाद्या गुरुवारी काही अडचण असल्यास, मासिक धर्म आला असेल किंवा बाहेरगावी जावे लागले आणि पूजा करणे शक्य झाले नाही तर अशा वेळी काय करावे? गर्भवती महिलांनी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करावे का? एखाद्या गुरुवारी पूजा करणे शक्य झाले नाही तर काय करावे? मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करताना कोणते नियम पाळावेत, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण 4 गुरुवार आले आहेत. पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबरला आहे. दुसरा गुरुवार हा 4 डिसेंबरला आहे. याच दिवशी दत्त जयंती देखील आहे. तिसरा गुरुवार हा 11 डिसेंबरला आहे आणि शेवटचा चौथा गुरुवार हा 18 डिसेंबरला आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. गुरुवारचे व्रत केले जाते. सायंकाळच्या वेळी पूजा मांडणी करून कथा वाचली जाते आणि नैवेद्य आरती केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तर या महिन्यामध्ये आपण मांसाहार पूर्णपणे टाळायचा आहे, कारण या महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करतो. तर आपण मांसाहार टाळायचा आहे. शक्य असेल तर तुम्ही मांसाहार टाळू शकता किंवा जी व्यक्ती व्रत करते त्यांनी तरी मांसाहार टाळायचा आहे. गर्भवती महिलांनी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करावे का? तर या व्रतामध्ये उपवास करणे, पूजा मांडणी करणे आणि कथा वाचणे किंवा ऐकणे महत्त्वाचे असते. जर तुम्हाला उपवास करणे शक्य असेल तर तुम्ही उपवास करू शकता आणि नसेल शक्य तर आपण पूजा मांडणी करून या व्रताची कथा वाचली किंवा ऐकली तरी चालेल. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जितके गुरुवार आले आहेत त्या प्रत्येक गुरुवार उपवास करायचा असतो आणि पूजा मांडणी करायची असते. पण एखाद्या गुरुवारी अडचण आली असेल तर आपण या व्रताचा फक्त उपवास करायचा आहे. म्हणजे मासिक धर्म आला असेल किंवा बाहेरगावी जावे लागले तर आपण उपवास करायचा आहे. पूजा मांडणी करणे शक्य नसेल तर नाही केली तर चालेल. आपल्याला शक्य नसेल, घरी कोणी पूजा मांडणी करणे, कथा वाचणारे असेल तर त्यांच्याकडून हे सर्व करून घ्यायचं आहे. पहिल्या गुरुवारपासून व्रताला सुरुवात करायची आहे. पहिल्या गुरुवारी आपण उपवास करायचा आहे, पूजा मांडणी करायची आहे आणि कथा ऐकायची आहे. पहिल्या गुरुवार जर काही अडचण असेल तर आपण दुसऱ्या गुरुवारपासून या व्रताला सुरुवात करू शकता. शक्यतो पहिल्या गुरुवारी आपण या व्रताला सुरुवात करावी, म्हणजे तुमचे 4 गुरुवार पूर्ण होतील. तुम्ही जर पहिले 2 गुरुवार केला आणि तिसऱ्या गुरुवारी जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल आणि घरी कोणीच पूजा करणार नसेल तर आपण चौथा गुरुवार पूजा मांडणी करून व्रत केले तर चालेल. आणि जर तुम्हाला 3 गुरुवार झाले आहेत असे वाटते आणि चौथा गुरुवार जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही पौष महिन्यातला 1 गुरुवार हे व्रत केले तर देखील चालेल. आपण गुरुवारचा उपवास करायचा आहे, पूजा मांडणी करून कथा वाचायची आहे. तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवारचे व्रत करत असाल तर हे गुरुवारचे व्रत आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचे नाही. कारण का? तर मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवार हे देवी लक्ष्मीसाठी असतात आणि ते आपण 4 गुरुवार करत असतो. तर आपले 11 गुरुवारचे व्रत या गुरुवारी करू नये. आपण नंतर मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर जे गुरुवार येतील त्यावेळी तुम्ही सलग ते गुरुवार पूर्ण केले तर चालतील. मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार हे मार्गशीर्ष महिन्यामध्येच केले जातात. 11 गुरुवारचे व्रत हे त्यामध्ये धरू नयेत. म्हणजे आपण 11 गुरुवारची व्रत आणि मार्गशीर्ष गुरुवारची व्रत एकत्र करू नये, तर ते वेगवेगळे करावेत. आणि जर तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारची व्रत करायचे नसेल, तुमचे 11 गुरुवारची व्रत तुम्हाला पूर्ण करायचे असेल तर तुम्ही तुमच्या 11 गुरुवारची व्रत पूर्ण करू शकता. घरी कोणी मार्गशीर्ष गुरुवारची व्रत करत असेल तर तीही पूजा मांडणी करायची आहे आणि 11 गुरुवारच्या व्रताची देखील पूजा मांडणी करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही गुरुवारची व्रत करायची आहे. काही जणांची अशी समस्या असते की त्यांना उपवास करणे शक्य होत नाही. काही जणांना औषध चालू असतात किंवा उपवास केलेले सोसत नाही. अशा वेळेला आपण उपवास नाही केला तर चालेल. फक्त पूजा मांडणी करून कथा वाचावी किंवा ऐकावी. आपण गुरुवारचे व्रत करत असताना एखाद्या गुरुवारी आपल्याला कुठे बाहेरगावी जावे लागले, लग्न समारंभासाठी जावे लागले तर आपण उपवास करणे शक्य असेल तर उपवास करायचा आहे. सकाळी तुम्ही जर पूजा मांडणी केली, कथा वाचली आणि तुम्ही गेलात तरी चालेल किंवा सायंकाळी आल्यानंतर तुम्ही पूजा मांडणी करून कथा ऐकली किंवा वाचली तरी चालेल. काही कारणास्तव तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील 3च गुरुवार व्रत करणे शक्य झाले आहे तर अशा वेळी तुम्ही चौथ्या गुरुवारी त्याचे उद्यापन करायचे असेल तर पौष महिन्यातील एखाद्या गुरुवार उपवास करून पूजा मांडणी करून व्रताचे उद्यापन करू शकता. सलग 3 गुरुवार तुम्ही हे व्रत केले आहे आणि चौथ्या गुरुवारी मासिक धर्म आला असेल, तुम्हाला पूजा मांडणी करणे, व्रताचे उद्यापन करणे शक्य नसेल तर आपण पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करू शकता. बऱ्याच आपल्या मैत्रिणींना जॉबमुळे, कामामुळे व्रत करणे शक्य होत नाही, पूजा मांडणी करणे शक्य होत नाही. तर मैत्रिणींनो, पहिल्या गुरुवारी आपण
हे गुरुवारची व्रत जरूर करावे आणि पूजा मांडणी करून कथा वाचावी आणि ऐकावी। तर एखाद्या गुरुवार जरी आपण हे व्रत केले तरी देखील चालेल। मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे। तर आवर्जून या महिन्यामध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत आवर्जून करावे। माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा अखंड आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहील। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।